माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि मी निघाली आहे इकोली व्हॅलीला, जो की आता सध्या ट्रेंडिंगला आहे। तर घरातील सगळी कामं लवकर उठून आवरून मी निघाली आहे पुढच्या प्रवासाला। तर आता सध्या आम्ही आहोत तामिनी घाटामध्ये आणि समोरच तुम्हाला आता दिसेल की मुळशी डॅम आहे आणि आम्ही तिथे थोडा वेळ एक चांगला स्पॉट मिळाल्यामुळे फोटोशूटसाठी थांबलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकताय स्पॉट किती मस्त आहे, इथे फोटो खूप परफेक्ट येतात, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत। कसा आहे फोटो नक्की सांगा। 2-4 फोटो काढून झाल्यावर आम्ही निघालो पुढे, कारण आम्हाला पुढे जायला लेट होत होता, त्याच्यामुळे आम्ही लगेचच निघालो। तुम्ही पाहू शकता, तुम्ही आहे मुळशी डॅम, किती सुंदर दिसत आहे बघू शकताय तुम्ही। हे पाहत असताना आम्हाला आठवलं काय झाडी, काय डोंगर, काय दर्या, हा डायलॉग नक्की आठवला। आणि वरनं ऊन लई चपचप लागत होतं, त्यामुळे मी बांधल्या तोंडाला, कारण एक तर हाय आधीच काळी, त्यात अजून काळं पडाय नको म्हणून खोबराला बांधलेला आहे। आणि हा आहे कुंडलिका व्हॅली जवळचा सुंदर असा व्ह्यू, जो की जंगलासारखा वाटतोय एकदम। त्याला वाघ बी येईल म्हणून आम्ही घाबरत पळत सुटलेलो। आता आम्ही आलेलो आहोत पार्किंगच्या जवळ। इथून 1 तासाचा कंप्लीट ट्रेक आहे आणि ते समोर दिसत असलेला तो आहे तैलबैल। एकदम सुंदर असा व्ह्यू दिसतोय जवळ गेल्यावरती। आणि आपल्याला या साईडहून जायचंय खाली, आणि तुम्ही चुकीच्या दिशेने जाऊ नका। हे बघा, आम्ही इकडे गेलेलो आधी चुकून, नंतर ना इकडे लोक जात असलेले दिसले, त्याच्यामुळे आम्ही परत इकडे गेलो। तर इकडे जायचंय आपल्याला, तैलबैल दिसतोय तिकडे जायचं। आणि आता खऱ्या ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे दगडाधोंडातनं। बघू शकता तुम्ही दगड कसली आहे, वाट कशी आहे बघू शकता। आणि ही मी आणि रास्ता कितना भी खराब हो, आपण आपल्याच नादात एन्जॉय करत जायचं। हे बघा आमचे मिस्टर म्हातारे हळूहळू पाहू शकताय तुम्ही। एकदम खतरनाक असा रूट आहे हा, तुम्ही बघू शकताय। माती अजिबात नाहीये, मोठमोठे दगड धोंडेच दिसणार तुम्हाला इथे। तर आपण आपल्या बॅगमध्ये खाण्यासाठी वस्तू वगैरे, फळं वगैरे नक्की ठेवायला विसरू नका। पाण्याच्या बॉटल वगैरे एक्स्ट्राच ठेवा, थोडं जड जाईल पण नंतर ना प्रॉब्लेम नाही येणार, नंतर खूप तहान वगैरे लागते, कारण ट्रेकिंग एवढी सोपी नाहीये दिसते एवढी। कोणत्याही ट्रेकिंगला जाताना शूज नक्की वापरा, चप्पल वापरलं की संपलंच म्हणायचं, कधी घसरून बोखंडी पडेल काही सांगता येणार नाही। आणि समोरचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही आता, कसला भारी दिसत आहे। आणि समोर बघा आमच्या सोबत मित्र आहेत। आणि इथून पावसाळ्यात तर ट्रेकिंग शक्यच नाहीये, कारण आत्ताच एवढं पाणी आहे तिथे समोर, तुम्ही बघाल नंतर ना व्हिडिओमध्ये। तर हा बघा रूट बघा आपला ट्रेकिंगचा कसला खतरनाक आहे। तुम्ही जर कधी या ट्रेकिंगसाठी आलात तर उतरताना इथनं जरा काळजीच घ्या, कारण एकदा इथनं घसरलं नाही कंबरला मोडल्याशिवाय काय राहत नाही। मी तर बाबा हळूहळू उतरत होती। तिथनं आलेलो आहोत आणि आम्ही इकडे आता समोर जायचंय, अजून खूप लांब जायचंय आपल्याला। मी तर बाबा भेट हळूहळू सावकाश उतरत होती। आणि हे बघा आमच्या अहो कशाचा शोध लावत होते काय माहित, खाली बघा पडलं तर हाडं बी सापडायचे नाहीत। खरं तिकडच्या वाटेने चाललेले, दिलेली वाट हा इकडनं जावं तर काय नाही, नवीन वाटेचा शोध लावायची अशी काय माणसं तुम्हाला ट्रेकिंगमध्ये भेटतील। न खाली पडलं तर हाडं बी सापडायचे नाही, खरं हा माणूस आपल्याच नादात आहे, शोध लावण्याच्या नादामध्ये कुठं खाली घसरून पडेल याची भीती मला वाटत होती, पण त्यासनी काही वाटतच नव्हतं। त्यांना तिथेच राहू दे म्हटलं आणि मी निघाली माझ्या पुढच्या ट्रेकिंगला। बघू शकताय तुम्ही समोर किती छान व्ह्यू दिसतोय। मला भीती वाटत होती ही येत्यात का नाही म्हणून, मी त्यांना मागं वळून या म्हणून मागं बघत पुढे चाललेली। आणि बघू शकताय कसलं डेंजर ट्रेकिंगचं हे आहे। समोर पाणी बघा किती स्वच्छ ही घाल, आणि ऋषा बघा कसा बसलाय इथे, माकडासारखं चढायला लागलाय बघा तुम्ही बघू शकताय। आणि आमचा चांगू आधी सगळ्यात येऊन मस्त बसलेला, जरा रेस्ट घेत होता आणि येतो हळूहळू मागणं। बघू शकताय आपण आलेलो आहोत मेन आपल्या स्पॉट पशी, म्हणजेच इकोली व्हॅली जवळ। आता आम्ही आलेलो आहोत एकदम आम्हाला हवे असलेलं स्पॉटच्या जवळ, आणि इथून बघा जीव मुठीत धरूनच उतरायला लागते, नाहीतर इथनं घसरलं की डायरेक्ट सरगातच
बघू शकताय तुम्ही, दोरी बांधलेली आहे उतरण्यासाठी. आणि नवऱ्याला माझ्यावर विश्वासच नव्हता. हे बघा, त्यांना माहित होतं मी काहीतरी गोळ घालणार म्हणून हात देत थांबलेले तिथे. म्हणून ते माझी एकुलती एक बायको आहेस बाई, कुठेतरी जाशील. फायनली आम्ही आलेलो आम्हाला हव्या असलेल्या स्पॉट जवळ. बघू शकताय कसला सुंदर व्ह्यू आहे हा. बघू शकता की किती लोक आलेले आहेत आणि आम्ही पण आलेलो आहोत आता सध्या. आणि माझ्या ह्यांना तर पोहण्याचा आनंद गगनात मावेन झालता. गेल्या गेल्या बघा कसं उडी मारतेत, कुठं मारलेत ते बी दिसेनात ते कोण आहेत ते. बघा बघा कसं नाचतंय बघ माझं पाखरू आहे. जेवढा आनंद बायकोसोबत बाकी ठिकाणी हिंडण्यात होत नाही तेवढा आनंद पोहण्यात होते. बघा बघा किती नाचतंय बघा त्या. मला काय पोहता येत नव्हतं त्यामुळे मी काय उतरले नाही पाण्यात. पण फोटो काढायसाठी मात्र पहिल्यांदा भांडण काढायला लागले की माझा आधी फोटो काढा आणि मग तुम्ही पोहा. तिथनं बघा घसरलं नाही खाली, डायरेक्ट स्वर्गातच. हा बघा नजारा बघा. गेलेल्याचं काहीतरी उपयोग झाला असं वाटलं तिथे गेल्यावरती. बघू शकता तुम्ही. बाकीच्यांना बघून मला पण पोहण्याचा मोह झाला आणि मी पण उतरले पाण्यात. आणि ती जीवनाचं जॅकेट लाईफ जॅकेट घातलो आणि उतरलो पाण्यात. बघा या टोकाला आलेले मी एकटीनंच लाईफ जॅकेट घातलेलं आहे आमच्या ह्याच्यातलं ग्रुपमधलं. कारण मला एकटीलाच येत नव्हतं पोहता. पण फोटोची पोज मात्र द्यायचं काही विसरत नाही. मला काय पोवायला येत नव्हतं त्यामुळे तिथे एक लहान लेकरू होतं, त्याचं टूम त्याला मारून घेतलं आणि मी बसली पवत. बघा हा किती मज्जा वाटतंय, गारगार पाणी. आणि त्या बारक्या काट्याला काही दम निघतंय वे, त्याचा टूप दिला मग तिकडे फेकून, कारण ते भोंगा पसरालं होतं. आणि आम्ही गेलो फोटो काढायला. बघा पोज बघा कशा देतात, पोजीच बघायच्या नुसता. बघा पडलं नाही हाडं बी राहत नाही तर पोच काय द्यायचं सोडत नाही. आणि फोटो बिटो उरकून आमचा चालू झाला परतीचा प्रवास. बघू शकताय तुम्ही. त्या धाब्याला धरून चाललेलो वर, कारण मला मरायचं नव्हतं. वापस तसंच घरी जसं गेलेली तसंच घरी यायचं होतं. त्याच्यामुळे पाठीवर वजन होतं तरी पण दोरीवर विश्वास होता माझा. तुटली असली तर मोडला असता, असू द्या ठेवला होता. घरी जायचं होतं त्यामुळे. आणि ती बाटल्या की मी सुपरमॅन सारखं उडी मारून तिकडच्या दगडावर नाही इकड नाही येणार पण नाही. माझ्या पायावर जशी आल्या तशी परत जायचं होतं. त्यामुळे कडेने दुसऱ्या वाटेने लगेच इकडच्या दगडावरती आली. कारण तिथं आम्ही बसणार होतो जेवण करण्यासाठी. जेवण म्हणजे काही स्नॅक्स आणलेले आम्ही, द्राक्षे, चिप्स, बिस्किट. आणि त्या बघा पिवळ्या दिसणाऱ्या त्या पिंगळ्या आहेत. पिंगळ्या म्हणजे त्याला काय म्हणतात की मला माहिती नाही. नळ्या आहेत नळ्या. ऋषाला द्राक्षे पाहिजे होती, मी त्याला द्राक्ष देते. त्या द्राक्षावरून ऋषाची आणि माझी खाऊन झाली. आणि आम्ही सगळं खाल्लं. परत नंतर ना जे आम्ही आणलेलं ते खाऊन झाल्यावरती आमचा कचरा आम्ही आमच्या बॅगेमध्ये उचलून घरी नेला. आणि एवढं सगळं खाल्ल्यावरती चालणं काय होणार होतं. हे बघा आमचं पोतं आता सांडलं यात वाचलं नाही तर गेलंच असतं आज. जाताना येताना चुकवू नये म्हणून खुणा केलेल्या आहेत. म्हणजे लाल कलरची रिबीन बांधलेली दिसेल तुम्हाला. जिकडं रिबीन बांधलेली आहे तिकडनंच जायचं, इकडे नाही जायचं. 2 वाटा आहेत. इथं आल्यावरती चुकू शकतो त्याच्यामुळं रिबीन बांधलेलं आहे. बघू शकता. आणि अशा पद्धतीने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आणि परत जात असताना मुळशी डॅमचा हा व्ह्यू बघून आम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी थांबून फोटो आणि व्हिडिओ काढले. आणि हे बघा माझ्या फोटोचे पोजेस. पद्धतीने आमचा पहिला व्लॉग कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.